कोपरगाव तालुका हा कोल्हे काळेंचा बालेकिल्ला। या तालुक्यावर नेहमीच या दोन घराण्यांची सत्ता राहिलेली आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र हा सत्ता संघर्ष पुन्हा एकदा पेटलेला दिसून येतोय। कोल्हे गटानं या निवडणुकीत आघाडी घेतली आहे, तर राष्ट्रवादीने निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले काका कोयटे यांना मात्र आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचं चित्र सध्या कोपरगावमध्ये पाहायला मिळतंय। काका कोयटे हे विखे यांचे निकटवर्तीय, सध्या ते राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत। त्यांनी राजकारणापासून निवृत्ती घेतलेली होती, मात्र एखाद्या ज्योतिषानं 50 वर्षांनंतर आपल्याला राजयोग सांगितलाय असं सांगून त्यांनी रात्रीतच कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेऊन गुणगान गाणं सुरू केलं। मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांना राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही जाहीर झाली। त्यांच्या या उमेदवारीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे आणि त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे। पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या, पक्षवाढीसाठी खस्ता खाणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षामध्ये आलेल्या आयातरामांना संधी दिल्यामुळे कोपरगावकर अशा व्यक्तींचा योग्य तो समाचार घेतील असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खाजगीत बोलत असल्याचं समजत आहे। काका कोयटेंनी 1983 मध्ये निवारा सोसायटीची स्थापना केलेली होती। 272 नागरिकांना घरं घेण्यासाठी पावत्या भरून पैसे समता पतसंस्थेत जमा करून घेतले, मात्र घरे अद्यापही नावावर केले नाहीयेत। कोपरगावमध्ये सामायिक उतारे देण्याचे प्रकार झाले असून त्यावर देखील कर्ज घेण्याचं काम कोयटे परिवारानं घेतले असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। घरमालकांना घरं मिळत नाहीये, कर्ज मिळत नाही, ओपन स्पेस बळकवण्यात आलेले आहेत, लेआउट नाहीये। याचा अर्थ गाडी 1 कोटीची पण आरसी बुकच नाही अशी अवस्था झालेली आहे। त्यामुळे काका कोयटे यांना 40 वर्ष होऊन गेले तरीही एकही प्रकल्प पूर्ण नीट करता आला नाही। ते शहराचा काय कायापालट करणार असा प्रश्न आता सर्वसामान्य कोपरगावकर विचारताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे कोल्हे गटानं भाजपचे निष्ठावंत असलेले पराग चौहान यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांची कोपरगावमधील सर्वसामान्य जनतेशी चांगलीच नाळ जोडलेली आहे। कारण सामाजिक कामामध्ये, संकटामध्ये हजर असणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध होऊ शकेल संजीवनी युवा प्रतिष्ठान, गणेशोत्सव मंडळे, विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आणि सहकाऱ्यांनी राबवलेले रक्तदान, वृक्षारोपण यासह विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये आपत्तीत अन्नदान, महापुरातील मदत कार्यासारखे उपक्रम आणि 2022 मध्ये अवास्तव कर आकारणी विरोधात केलेले साखळी उपोषण, 3 वर्ष सायकलवरून पंढरपूर वारी काढून पर्यावरण वाचवण्याचा दिलेला संदेश या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। त्यामुळे सध्या त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीशी घरोबा करत अनेक वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त असलेल्या आणि संकटामध्ये मैदानात उतरून जनतेच्या मदतीसाठी उपलब्ध नसलेल्या काका कोयटेंना कोपरगावकर जनता स्वीकारेल का? बाह्य शक्तीच्या हातामध्ये शहराचं भविष्य अप्रत्यक्ष स्वाभिमानी कोपरगावकर देणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित आहे। त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास इतकंच, धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।